श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. रेसिपीचे नाव आहे शेपूची भाजी. तर ही बघा, शेपूची भाजी मी म्हणजे एक गड्डा आणलेला, एक जोडी. तर ही साप निवडली तोडून, म्हणजे देठं वगैरे काढले आणि कोवळे देठे आहेत ती घेतलेली आहेत आणि स्वच्छ म्हणजे धुतलेली आहे आणि कापून घेतलेली आहे. तर आपण आता साहित्य बघू. तर त्यासाठी मी इथे 3 पळी तेल घेतलेलं आहे, अर्धा टेबलस्पून हिंग पावडर घेतले, अर्धा टेबलस्पून हळद घेतलेली आहे आणि 4 लसणाच्या कळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहे. अर्धा टेबलस्पून मी इथे साखर घेतलेली आहे आणि याच्याने चव छान येते. मीठ घेतले चवीनुसार आणि ही मुगाची डाळ थोडी भिजवून घ्यायची म्हणजे छान शिजते ती. तर 1 मूठ अशी मी भिजवून घेतलेली मुगाची डाळ घेतलेली आहे. आता इथे मी 2 कांदे घेतले आहेत कापून, बारीक कापून, आणि थोडंसं ओल्या नारळाची चव घेतली. तर आपण आता लगेच गॅस चालू केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे. तर आपण आता लगेच करायला घेऊ. आता आपण तेल घालू, गॅसची फ्लेम वाढूया. आपलं तेल आता तापलेलं आहे. आता आपण सर्वात आधी लसूण घालून घेऊया. लसूण घातलं आहे. आता गॅसची फ्लेम स्लो करूया. हिंग घालून घेऊ. आता आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा टाकला आहे. चांगला जरा सवतळून घेऊ. आपला कांदा चांगला आता सवतळलेला आहे. आपण हळद पावडर घालूया. आता आपण ह्याची फ्लेम स्लो करूया आणि आता आपली ही शेपू भाजी आहे ती घालून घेऊया. जरा या भाजीला तेल चांगलं म्हणजे असावं, कारण याच्यात मुगाची डाळ पण असते ना भिजलेली, त्याच्याकरता तेल बरं टाकायचं, अगदी कमी नाही टाकायचं, मग ती बाफाट होते भाजी, मग चवीला थोडी चांगली नाही लागत. तेल कमी असेल तर मग तेल जरा घालावं. जरा खालवर करून घेऊया. भाजी आपण आता खालवर करून घेतलेली आहे. आता आपण ही मुगाची डाळ आहे ना ती घालून घेऊया. त्याच्यामुळे डाळीला खूप छान टेस्ट येते. मिक्स करू. जी ओल्या नारळाची चव घेतली ती घालून घेऊया आणि आपण थोडा पाणी टाकूया, म्हणजे शिजासाठी पाणी पाहिजे ना. चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि साखर चवीनुसार थोडीशी साखर घातली. आता आपल्याला ही शिजत ठेवायची आहे. हायवरती शिजत ठेवूया. मीडियम टू हाय करायची आणि मध्ये मध्ये चेक करूया. आता ही डाळ जरा चांगली शिजली पाहिजे, तोपर्यंत आपण ही शिजूया. भाजी शिजत ठेवले ना आपण. हे बघा मस्त शिजत आलेली आहे. आता खूप छान आता वास एवढा मस्त सुटला आहे ना शेपूच्या भाजीचा. 1 नंबर वास सुटला, एकदम मस्त असा. आता बारीक मेथी असे काही ठराविक भाज्या असतात की त्याचा वास अख्खा घरभर दळवतो. त्याच्यामध्ये शेपूच्या भाजीचा नंबर आहे आणि बारीक मेथी, म्हणजे कळणार की यांच्याकडे काय केले ते बरोबर. हे बघा अजून आपण जरा सुकेपर्यंत ठेवू. आता बघा मुगाची डाळ पण शिजलेली आहे. आता हे शिजतच आले. अजून परत आपण ठेवूया जरा. आता मीडियम लोवरती ठेवायचं. आता आपण जरा ठेवलेली 5-1 मिनटं. बघा आता किती मस्त झालेली, एकदम सुक्की अशी छान. ही बघा मस्त झालेली आहे भाजी. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करू. एवढा मस्त वास सुटला आहे ना. कोणाकोणाला भाजीचा वास आवडत नाही, पण आम्हाला तर या भाजीच वासामुळेच आवडते आणि वासामुळेच ती अशी खाऊशी वाटते. इतकी सुंदर लागते ती भाजी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. काढून घेऊया. ही बघा इतकी मस्त लागते ना. चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला मस्त, डब्या बिब्याला. तर तुम्ही खाण्यासाठी तयार आहे शेपूची भाजी. तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते. ज्यांना आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.